माझ्या आई वडिलांच्या वयाची माणसं ज्यांना मोबाईल चालवता येत नाही ते सुद्धा मला फोन करतात, माऊली तुम्ही बरे आहात ना। जर माझा व्हिडिओ जरी उशिरा आला तरी मला फोन करतात, तुमचा व्हिडिओ नाही आला। एवढे हक्कानी माणसं माझ्या जवळ आलेत। मला नांदेड, जळगाव, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर प्रत्येक जिल्ह्यातले, बुलढाणापासून साऊथ मधले पण, कर्नाटकची माणसं, तेलंगणाची माणसं येऊन भेटतात की तुमच्यामुळे आम्हाला वारीचा ओढ लागलेत। गुजरातवरून फोटोग्राफर्स मला फोन करून येतात की तुमच्यासोबत फोटो काढायचा म्हणून। हे वारीचं रूप मला लोकांपर्यंत पोहोचवता येते आणि हे लोकांच्या मनात बदल घडत चालले वारीबद्दल, याचाच माझा खरा विजय असं मी मानतो। या पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भाविक भक्त आलेले आहेत, परंतु या लाखो वारकऱ्यामध्ये एक असा वारकरी आपल्याला सापडलेला आहे जो डिजिटल वारकरी आहे। नेमका हा डिजिटल वारकरी काय आहे आणि त्यांनी ही सुरुवात कशी केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपलं नाव काय आणि डिजिटल वारकरी काय आहे? नमस्कार, माझं नाव आहे अजित दिलीप थोरबोले। जसं माझ्या व्हिडिओची स्टार्टिंग असते की पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी, मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। संपूर्ण आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो मी। त्याचे संपूर्ण व्हिडिओ दररोज संध्याकाळी टाकतो यूट्यूबवर आणि या माध्यमातून लहान मुलांना मनोरंजन व्हावं आणि त्यांनी बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा वारीचे व्हिडिओ बघावे हा माझा मूळ हेतू आहे। आणि घर बसल्या वयोवृद्धांना, सर्व भावी भक्तांना वारीचा तंतोतंत अगदी जशाच तसा अनुभव घेता यावा ह्या संकल्पनेतून मी ही डिजिटल वारी सुरू केली। किती वर्षापासून हे आपण डिजिटल वारी करताय आणि काय कंटेंट अपलोड करताय यूट्यूबवर असेल किंवा या सोशल मीडियावर? आळंदी ते पंढरपूर पायी वारीचं माझं हे 3रं वर्ष आहे आणि कॉन्टेंटमध्ये मी मुळात आध्यात्मिक माणूस आहे। बरीच पुस्तकं वाचलेली आहेत। मी मुळात लेखक दिग्दर्शक असल्यामुळे लेखनाची मला आवड आहे। लोकांना काय गोष्ट कुठल्या पद्धतीने सांगितली म्हणजे त्याच्या मनापर्यंत रुजते आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे मला माहिती असल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना ते व्हिडिओ लक्ष वेधून घेतील आणि त्यांनासुद्धा वारीची उत्सुकता लागेल ह्या हिशोबाने मी कॉन्टेंट बनवतो। आणि जो व्यक्ती मला भेटतो तो हेच सांगतो की तुमचे व्हिडिओ बघून मला असं वाटतं की मी पण वारी केली पाहिजे आणि ते वारीला येत आहेत। हाच माझा संकल्प आहे जो की पूर्ण होत चाललेला आहे। सर, आपण राहायला कुठं आणि आळंदी ते पंढरपूर किती दिवस प्रवास करताय? राहायला कुठं आहे? मी मुळात मुंबईला राहतो आणि मुंबई ते आळंदीला येतो। आळंदी ते पंढरपूर वारी करताना माझी कुठलीही सोय नसते। अनेक लोक मला घरी बोलवतात राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, पण मी कुठेच राहायला जात नाही, कुणाच्याच घरी जाऊन खात नाही। याचं कारण फक्त एकच आहे की मूळ जी वारी होती पुरातन काळामध्ये तीच मला जगायची आहे, म्हणून मी रस्त्यावरच झोपतो, रस्त्यावरच खातो, कुठल्याही दिंडीचा भाग होत नाही। दिंडीने जरी मानाने खायला बोलतो तरी मी जात नाही, का? कारण जी दिंडीतली माणसं असतात त्यांनी त्यांची वर्गणी काढून त्यांच्यासाठी केलं असतं खायला, मग त्याच्यावर मी हात मारावा मला असं वाटत नाही। जर माझा योग असेल, माऊली स्वतः येतात, एखादा माणूस होतो बोलतो माऊली चला जेवायला, मग मी जातो त्यांना माऊलीचं स्वरूप मानून। अशी माझी खाण्यापिण्याची सोय पंढरपूरपर्यंत होत असते। सर, आपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून डिजिटल च्या माध्यमातून वारी ही घराघरापर्यंत पोहोचवत आहे, लोकांपर्यंत पोहोचवत आहे, परंतु आपण 3 ते 4 वर्षापासून ही वारी करत असताना काय नेमका बदल जाणवतोय आपल्याला? मला माझ्यामध्ये मुळात खूप मोठा बदल जाणवतो। मी मुळात चित्रपटसृष्टीत काम करत असल्यामुळे माझे खूप प्रकारचे अनुभव आहेत, पण इथे आल्यावर स्वतःला बदलण्याची कला आपल्याकडे आहे, आपल्याकडे कुवत आहे की एक माणूस स्वतःला बदलू शकतो हे मला इथे समजायला लागलं। आणि वारीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याला मी स्वतःला एकरूप केलं आणि नव्या स्वरूपाने वारी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि नवीन मुलं येत आहेत। वारीचं पण वातावरण बदलत चाललं आहे थोडंसं, सगळे मोबाईल आणि स्टेटसच्याच मागे धावत आहेत, पण माझा प्रयत्न आहे की लोकांनी मूळ वारीकडेच यावं, स्टेटसकडे जरा दुर्लक्ष करावं, माऊलींचं स्टेटस कसं वाढवता येईल ह्यासाठी प्रयत्न करावे लोकांनी, हीच माझी इच्छा आहे। सर, आपण आता मूळ वारीचा प्रश्न उपस्थित केला, नेमकी मूळ वारी काय होते आणि ती काय आहे? मी वारीचा अभ्यास शून्य केलेला आहे, पण मला इतरांना प्रश्न विचारण्यापेक्षा माझा असा संकल्प होता मी स्वतः सुरू करतो, त्यातूनच मला एक प्रश्न सापडेल, एक प्रश्नाची उत्तरं मिळत जातील। कोणाला तरी विचारणार, तो जी माहिती देईल ती पण त्याच्या ऐकिवातली असेल। 100 लोकांचं ऐकून माझी माहिती खराब करण्यापेक्षा मी चिमणीसारखी अशी माहिती गोळा करतो, ती संचयित करतो, त्याचा अभ्यास करून मी नव्याने माहिती मांडतो आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवतो, हा माझा उद्देश आहे बस। सर, आपण जो कंटेंट यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर टाकता त्यामधून काय नेमकं परिवर्तन घडलं आणि त्याचे फीडबॅक काय मिळाले आपल्याला? मला अतिशय अनएक्सपेक्टेड फीडबॅक मिळालेला आहे।
4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 15वीपर्यंतची मुलं अक्षरशः मला फोन करतात, दादा मला यायचं, दादा कुठे आहेस, दादा काळजी घे, दादा बरं वाटतंय ना. माझ्या आई वडिलांच्या वयाची माणसं ज्यांना मोबाईल चालवता येत नाही ते सुद्धा मला फोन करतात, माऊली तुम्ही बरे आहात ना. जर माझा व्हिडिओ जरी उशिरा आला तरी मला फोन करतात, तुमचा व्हिडिओ नाही आला. एवढे हक्कानी माणसं माझ्या जवळ आलेत. मला नांदेड, जळगाव, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर प्रत्येक जिल्ह्यातले, बुलढाणापासून साऊथमधले पण, कर्नाटकची माणसं, तेलंगणाची माणसं येऊन भेटतात की तुमच्यामुळे आम्हाला वारीचा ओढ लागलेत. गुजरातवरून फोटोग्राफर्स मला फोन करून येतात की तुमच्यासोबत फोटो काढायचा म्हणून. हे वारीचं रूप मला लोकांपर्यंत पोहोचवता येते आणि हे लोकांच्या मनात बदल घडत चालले वारीबद्दल, याच्यातच माझा खरा विजय असं मी मानतो. सर, जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला काय आव्हान कराल, जे सोशल मीडियाच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत, परंतु आपण एक डिजिटल महाराष्ट्र वारकरी म्हणून हे सोशल प्लॅटफॉर्म चालत आहात, डिजिटल वारकरी देखील आहात, काय तरुणांना आव्हान कराल? मी तरुणांना एकदम सोपं आवाहन करतो. तुम्ही मित्रांसोबत पिकनिकला जाताना गोव्याला जायचे प्लॅन करता, 10-10 वर्ष गोव्याचे प्लॅन होत नाहीत, पैसे लागतात जास्त. म्हणून सर्वात सोपी एक ट्रिक लक्षात ठेवा, वारीला जर तुम्ही आलात तुम्हाला एक पैसा खर्च करावा लागत नाही. तुम्ही पिकनिक म्हणून या हवं तर, फक्त काही करावं लागत नाही. वारीला या, तुम्हाला जे करायचं आहे तो माऊली करतील, तुमच्यामध्ये परिवर्तन आपोआप घडून येईल. तुम्ही या, तुमच्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी देतो. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुंबईचे हे रहिवासी आहेत आणि आळंदी ते पंढरपूर गेल्या 3 ते 4 वर्षापासून चालत येत आहेत. वारीतील जो कंटेंट आहे तो वारकऱ्यांपर्यंत, भाविक भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं हे डिजिटल वारकरी करत आहेत आणि त्यांनी तसे झेंडा देखील छापलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बॅनर देखील लावलेले आहेत. स्वतः त्यांनी तसा ड्रेससुद्धा परिधान केलेला आहे की मी एक डिजिटल वारकरी आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारचा फीडबॅक देखील मिळत आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.